नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिडडेमध्ये स्वागत. या क्षणाची महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. आयोगाच्या निर्णयावर आजही सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये आणि युक्तिवादाच्या या अखेरच्या दिवसात कपिल सिब्बल नेमका काय युक्तिवाद करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा हा शेवटचा दिवस असणार आहे. आज काय नेमका अजेंडा असू शकतो कपिल सिब्बल यांचा? त्यांच्या युक्तिवादाची काय दिशा असू शकते? अमोल, निश्चितच आज कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडून युक्तिवाद करतायत या संपूर्ण प्रकरणामध्ये. आणि आज कपिल सिब्बल यांनी माहिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाला. आता युक्तिवादाला सुरुवात झाली आहे आणि त्यावेळी सिब्बल म्हणालेत की मी आज आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करणार आहे. थोडक्यात आतापर्यंत त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कशा प्रकारे चुकीचा होता, पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा, यावर युक्तिवाद केला. आता ते आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करतायत. खरं तर हा पहिल्यांदा मुद्दा उपस्थित झाला होता की त्यावेळेसच्या आमदारांची जी विधानसभेचा कार्यकाळ आहे, कालावधी आहे, तो संपलेला आहे. आमदारांचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे, कालावधी संपलेला असल्यामुळे, विधानसभेची टर्म संपलेली असल्यामुळे या प्रकरणावर खरोखरच युक्तिवादाची आवश्यकता आहे का? तर त्याबाबत कपिल सिब्बल असं म्हणाले होते की आम्ही जोपर्यंत आमदार अपात्रतेचं प्रकरण निकाली काढत नाही, जरी ते अकॅडमिक असेल आता, कारण आता अर्थोअर्थी प्रत्यक्षात अमोल या सगळ्या युक्तिवादाचा किंवा सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल आमदार अपात्रतेसंदर्भात त्याचा काहीही परिणाम हा या सध्याच्या आमदारांवर होणार नाहीये, कारण हे नव्याने निवडून आलेले आहेत विधानसभा 2024 मध्ये. परंतु पूर्वीची विधानसभेमधील आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आता पुन्हा सिब्बल यासाठी युक्तिवाद करतात, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारांच्या संख्येच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय केला की विधानसभा अध्यक्षांनी देखील हा निर्णय केला की पॉलिटिकल पक्ष कोणाकडे आहे तर तो आमदार संख्येच्या आधारावरती सुरुवातीला केला. मग आमदार संख्येच्या आधारावर पॉलिटिकल पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे, म्हणून त्यांनी नेमलेला भरत गोगावले यांचा व्हीप राहुल नार्वेकरांनी वैध ठरवला. आणि त्यानंतर राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की मी कोणत्याच बाजूच्या आमदारांना, म्हणजे ठाकरेंच्याही नाही आणि शिंदेंच्याही नाही, कुणालाही मी अपात्र ठरवणार नाही. आता अपात्रतेच्या राहुल नार्वेकरांच्या त्यावेळेसच्या आदेशाविरोधामध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि कपिल सिब्बलांचा युक्तिवाद निवडणूक आयोगावरचा संपलाय. आता सिब्बल असं म्हणतायत की त्यांनी त्यावेळी म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत. आपल्याला सर्वांना आठवते की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वतः सुरतला निघाले होते, त्यानंतर ते आसामला गेले, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी कधीही असं म्हटलं नाही की शिवसेना फुटली आहे किंवा शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदेंनी वारंवार असं म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत. शिवसेनेच्या मूळ विचारधारेनुसार उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नैसर्गिक मित्रासोबत म्हणजे भाजपसोबत सत्ता स्थापन करायला हवी, काँग्रेससोबत जाणं हे शिवसेनेच्या विचारधारेला धरून नाही, आणि म्हणून आम्ही शिवसेना आहोत, आम्ही पक्ष आहोत आणि आम्ही निर्णय घेतोय. सिब्बल असं म्हणतात की एकनाथ शिंदे असं याकरिता म्हणाले कारण ज्यावेळी तुम्ही आम्ही पक्ष आहोत म्हणता त्यावेळी 10वी अनुसूचीमधील एकमेव पळवाट एक प्रकारे आम्ही पक्ष आहोत असं म्हणणं आहे, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. म्हणजे सिब्बल असा दावा करतायत सर्वोच्च न्यायालयामध्ये की एकनाथ शिंदे याकरिता म्हणाले की आम्ही पक्ष आहोत कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10व्या अनुसूची अंतर्गत जे कोणतेही आमदार आपल्या राजकीय पक्षाला सोडून जातात, जर ते 2/3 असतील तर त्या आमदार खासदारांना अन्य कोणत्या तरी पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घ्यावं लागतं, मर्ज व्हावं लागतं, किंवा ते सगळे आमदार किंवा खासदार जे राजकीय पक्ष सोडून जातात, ज्या पक्षातून ते निवडून आलेत, ते सगळे अपात्र ठरतात. पण सिब्बल असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी मात्र असं म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत. तर सिब्बलांचं असं म्हणणं आहे की 10व्या अनुसूचीमध्ये ही एकमेव पळवाट होती की ज्या पळवाटे अंतर्गत अपात्रतेपासून हे सर्व आमदार स्वतःचं संरक्षण करू घेऊ शकत होते. ती पळवाट म्हणजे आम्ही पक्ष आहोत असं सांगण्याची पळवाट होती. तर आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की आम्ही